नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 1 आकलन उपघटक 1 सूचना पालन व्यवसाय। प्रश्न नंबर 1, चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांची संख्या किती? मित्रांनो, सर्वात कमी अक्षरे असलेला शब्द, आता चंद्रशेखर या शब्दामध्ये एकूण 5 अक्षरे आहेत, 1 2 3 4 आणि 5। आझाद या शब्दामध्ये 3 अक्षरे आहेत, वीर या शब्दामध्ये 2 अक्षरे आहेत, पुरुष या शब्दामध्ये 3 अक्षरे आहेत आणि होते या शब्दामध्ये 2 अक्षरे आहेत। म्हणजे सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांची संख्या वीर आणि होते हे 2 शब्द आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी 2-2 अक्षरे आहेत। म्हणजे शब्दांची संख्या झाली 2। म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2। प्रश्न नंबर 2, रानावनात भटकणारे प्राणी हीच चणियाची दोस्त मंडळी होती या वाक्यात 5 अक्षरी शब्दांची संख्या किती आहे? मित्रांनो, 5 अक्षरी शब्दांची संख्या, आता रानावनात या शब्दामध्ये 5 अक्षरे आहेत, त्यानंतर भटकणारे या शब्दामध्ये 5 अक्षरे आहेत। आता प्राणी आहेत 2, हीच आहेत 2, चणियाची या शब्दामध्ये 4 अक्षरे आहेत, दोस्त या शब्दामध्ये 2 अक्षरे, मंडळी या शब्दामध्ये 3 अक्षरे आणि होती या शब्दामध्ये 2 अक्षरे। म्हणजे 5 अक्षरे असणाऱ्या शब्दांची संख्या आहे 2। म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2। प्रश्न नंबर 3, शहाजी राजांनी सर्व धर्म समभावाने कार्याची पूर्तता केली या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत? मित्रांनो, सर्वात जास्त अक्षरे असलेला शब्द, आता आपण या पूर्ण वाक्यामध्ये जर निरीक्षण केलं तर आपल्या लगेच लक्षात येईल सर्व धर्म समभावाने हा सर्वात मोठा शब्द आहे। आणि या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। बघा, सर्व धर्म समभावाने हा सर्वात मोठा शब्द आहे, या शब्दामध्ये 9 अक्षरे आहेत। म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9। प्रश्न नंबर 4, दिनकर शहरात नोकरी करत होता या वाक्यात सर्वात जास्त व सर्वात कमी अक्षरे असणाऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज किती? मित्रांनो, दिनकर या शब्दामध्ये 4 अक्षरे आहेत, शहरात या शब्दामध्ये सुद्धा 4 अक्षरे आहेत आणि सर्वात कमी, बघा सर्वात जास्त म्हणजे दिनकर हा शब्द किंवा शहरात हा शब्द, आणि सर्वात कमी अक्षरे जर म्हटलं तर होता या शब्दामध्ये आहेत 2 अक्षरे, म्हणजे 4 अधिक 2 झाले 6। म्हणजे सर्वात जास्त व सर्वात कमी अक्षरे असणाऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज झाली मित्रांनो 6। म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6। प्रश्न नंबर 5, सोनाली बिले एक धावपटू होती या वाक्यात पहिल्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज ही दुसऱ्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? मित्रांनो, बघा पहिला आणि चौथा शब्द, मग आता पहिला आणि चौथा शब्द जर म्हटलं तर पहिला शब्द आहे सोनाली आणि चौथा शब्द आहे धावपटू। म्हणजे यांची बेरीज जर केली तर 3 अधिक 4 बेरीज झाली 7। अक्षरांची बेरीज ही दुसऱ्या व तिसऱ्या, आता दुसरा शब्द आणि तिसरा, दुसऱ्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा, आता दुसऱ्या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत? 2, तिसऱ्या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत? तर या ठिकाणी सुद्धा आहेत 2, म्हणजे झाले 4। अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे 7 ही संख्या 4 पेक्षा कितीने जास्त आहे? तर मित्रांनो, 7 वजा जर 4 केलं तर उत्तर मिळेल आपल्याला 3। म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3 ने जास्त आहे। प्रश्न नंबर 6, विजय अमोलपेक्षा हुशार नाही या वाक्यातील सर्वात मोठ्या शब्दातील मधले अक्षर कोणते? मित्रांनो, विजय अमोलपेक्षा हुशार नाही यामध्ये सर्वात मोठा शब्द आहे अमोलपेक्षा, आणि या शब्दातील मधलं अक्षर आहे ल। म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ल। प्रश्न नंबर 7, जन गण मन
हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले आहे. या वाक्यातील सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत? मित्रांनो, सर्वात जास्त अक्षरे असलेला शब्द जर म्हटलं तर रवींद्रनाथ, यामध्ये एकूण अक्षरे आहेत 5. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर हे, मग 5 मधून जर आपण 1 वजा केला तर खाली उत्तर किती येणार? 4. या वाक्यातील सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत? तर मित्रांनो, 5 मधून 1 गेला, खाली उरले 4. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. प्रश्न नंबर 8. महात्मा गांधीजी दृढनिश्चयी होते या वाक्यामध्ये एकूण जोडाक्षरे किती? मित्रांनो, महात्मा आणि दृढनिश्चयी हे आहेत जोडाक्षरी शब्द. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2. एकूण जोडाक्षरे किती आहेत? तर एकूण जोडाक्षरे आहेत 2. प्रश्न नंबर 9. रायगडाखाली एक छोटे गाव होते या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? मित्रांनो, 2 अक्षरी शब्द, एक, छोटे, गाव, होते, हे आहेत सगळे 2 अक्षरी शब्द. म्हणजे शब्दांची संख्या झाली 4. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. प्रश्न नंबर 10. या अक्षरमालेतील किती अक्षरे 2 वेळा आली आहेत? मित्रांनो, किती अक्षरे 2 वेळा आली? आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर द हे अक्षर या ठिकाणी एकदा, या ठिकाणी एकदा, द दोनदा आलं. त्यानंतर प, मित्रांनो, प फक्त एकदाच आलं. त्यानंतर आहे न हे अक्षर 2 वेळेस आलेलं आहे, म्हणजे द, त्यानंतर न. आता क जर बघितलं तर क एकदाच आहे. त्यानंतर ग या ठिकाणी 2 वेळेस आलेलं आहे, ग. त्यानंतर मित्रांनो, म हे अक्षर एकदाच आलं आहे. मग पुढे त हे अक्षरसुद्धा एकच वेळेला आलेलं आहे, म्हणजे द, न आणि ग हे 3 अक्षरं 2 वेळा आली आहेत. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3. प्रश्न नंबर 11. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शब्दसमूहात प हे अक्षर किती वेळा आले आहे? मित्रांनो, या पूर्ण वाक्यामध्ये किंवा या शब्दसमूहामध्ये प हे अक्षर किती वेळेस आलं? तर या ठिकाणी आपण बघितलं, परीक्षेमध्ये आहे प, परिषदमध्ये आहे प, म्हणजे 2 वेळा आलं. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2. प्रश्न नंबर 12. परिसर स्वच्छ ठेवा नि सुंदर, आरोग्याचा लाभ निरंतर या ओळींमध्ये जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे? मित्रांनो, जोडाक्षरी शब्द, मग आता या ठिकाणी स्वच्छ हा जोडाक्षरी शब्द आहे. त्यानंतर आरोग्याचा हा सुद्धा जोडाक्षरी शब्द आहे किंवा जोडाक्षर आहे. म्हणजे शब्दांची संख्या झाली 2. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2. प्रश्न नंबर 13. अमरापूरकर या आडनावातील क या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते? मित्रांनो, अमरापूरकर हे आडनाव आहे. या आडनावातील क, आता क बघा, क या अक्षराच्या डावीकडील चौथे. आता उजवीकडचं जर म्हटलं तर उजवीकडचं पहिलं अक्षर आहे र, आणि डावीकडचं चौथं पहिलं अक्षर आहे र, दुसरं अक्षर आहे पू, तिसरं अक्षर आहे रा आणि चौथं अक्षर आहे म. म्हणजे क या अक्षराच्या डावीकडील चौथं अक्षर आहे म. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म. प्रश्न नंबर 14. मान, नवस, माकड, मानव, ताडमाड या शब्दात कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? मित्रांनो, न हे अक्षर किती वेळेस आलंय? 1, 2, 3. बघा, न हे अक्षर 3 वेळेस आलंय. त्यानंतर ड हे अक्षर किती वेळेस आलं? तर या ठिकाणी आपण बघू शकतो 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. ड हे अक्षर सुद्धा 3 वेळेस आलंय. आता मा हे अक्षर 1, 2, 1, 2, 3 आणि 4. मा हे अक्षर 4 वेळेस आलंय आणि व हे अक्षर 1 आणि 2 वेळेस आलंय. म्हणजे सर्वात जास्त वेळा आलेलं अक्षर कोणतं आहे? तर मा. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मा.
प्रश्न नंबर 15, करम रकर या शब्दात क नंतर लगेच र किती वेळा आला आहे? मित्रांनो, क नंतर र, क या अक्षरानंतर र हे अक्षर आलं असं किती वेळेस झालंय? तर मित्रांनो, दोनदा झालंय. किती वेळा आला आहे? तर दोनदा. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2. प्रश्न नंबर 16, पाऊस पाणी या शब्दातील अक्षरांपासून कोणता शब्द तयार होणार नाही? मित्रांनो, पाऊस पाणी यापासून आता ऊस हा शब्द तयार होतो, त्यानंतर पाणी सुद्धा तयार होतो, त्यानंतर पाल, मित्रांनो पाल हा शब्द तयार होणार नाही. आणि पाऊस हा शब्द, पाऊस हा शब्द सुद्धा तयार होतो, म्हणजे पाल हा शब्द तयार होणार नाही. म्हणजे फक्त क. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त क म्हणजे पाल हा शब्द तयार होणार नाही. प्रश्न नंबर 17, एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते या वाक्यातील 4 अक्षरी शब्द कोणता? मित्रांनो, जंगलात या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत, बरेचसे या शब्दामध्ये सुद्धा 4 अक्षरे आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे ब आणि क, बरेचसे आणि जंगलात. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ब आणि क योग्य. प्रश्न नंबर 18, एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत. सोबतच्या कवितेच्या ओळींमध्ये कोणता शब्द प्रत्येकी 2 वेळा आला नाही? मित्रांनो, 2 वेळा आला नाही असा शब्द कोणता? आता पर्याय क्रमांक 1 आहे पक्षी. मित्रांनो, पक्षी हा शब्द 1 वेळेस आणि 2 वेळेस आला. त्यानंतर रंगीत हा शब्द जर बघितला तर मित्रांनो, रंगीत फक्त 1च वेळेस आलाय, म्हणजे रंगीत हा शब्द 2 वेळा आला नाही. त्यानंतर होता, आता या ठिकाणी आहे होता, या ठिकाणी आहे होता, होता हा शब्द सुद्धा 2 वेळेस आला आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक आहे 4 किंवा पर्याय क्रमांक ड आहे 1, एक हा शब्द फक्त 1च वेळेस आलाय, म्हणजे एक हा शब्द 2 वेळा आला नाही. आणि रंगीत हा शब्द सुद्धा 2 वेळा आला नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे ब आणि ड. 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, फक्त ब आणि ड. प्रश्न नंबर 19, वाढदिवस या शब्दातील मधल्या अक्षराच्या डावीकडील अक्षरे कोणती आहेत? मित्रांनो, वाढदिवस या शब्दाच्या किंवा या शब्दातील मधलं अक्षर आहे दी. आणि या अक्षराच्या डावीकडील अक्षरे कोणते? तर डावीकडचं अक्षर आहे मित्रांनो वा आणि ढ, म्हणजे वा आणि पर्याय क्रमांक 4 ढ, म्हणजे अ आणि ड. स हे अक्षर डावीकडे नाहीये किंवा व हे अक्षर सुद्धा डावीकडे नाहीये. अ आणि ड आपलं उत्तर आहे. 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, फक्त अ आणि ड योग्य. प्रश्न नंबर 20, कसरत, सरकार, पसरट या शब्दांमध्ये कोणते अक्षर 4 वेळा आले आहे? मित्रांनो, 4 वेळा आलेलं अक्षर. आता स हे अक्षर 1, 2, 3, स हे अक्षर आलं 3 वेळा. त्यानंतर त हे अक्षर 1, त हे अक्षर या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो फक्त 1 वेळेस आलंय. त्यानंतर आहे र हे अक्षर 1, 2, 3 आणि 4. मित्रांनो, र हे अक्षर 4 वेळा आलं आहे. आणि त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड, का. आता का हे अक्षर फक्त 1 वेळेसच आलंय, म्हणजे 4 वेळा आलेलं अक्षर आहे र. म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त क योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सूचना पालन हा उपघटक, या उपघटकावरील व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्यवसायाचा विचार करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.